नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाच्या परीक्षेसाठीचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर चला सुरुवात करूयात आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न. भारतीय दंड संहितेच्या डॅश या कलमानुसार नवविवाहितेस क्रूर वागणूक हा जामीनपात्र गुन्हा आहे. तर याचे अचूक ऑप्शन पाहूयात. 304 ब, 503 अ, 498 अ, 304 अ. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 498 आ. हुंडाबळी हा भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार फौजदारी गुन्हा आहे. 304 अ, 304 ब, 503 ड, 498 अ. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 304 ब. विवाहापासून डॅश वर्षाच्या आत पत्नीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास व हुंड्याच्या कारणावरून तिचा छळ होता असे निदर्शनास आल्यास त्याला हुंडाबळी म्हटले जाते. ऑप्शन आहेत 5, 6, 7, 8. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 7. भारतीय दंडविधान 1960च्या कलम डॅश अन्वये एखाद्या स्त्रीचा गर्भस्राव किंवा गर्भपात होईल असे कृत्य जर असा गर्भस्राव किंवा गर्भपात त्या स्त्रीचा जीव वाचवण्याच्या हेतूने सद्भावपूर्वक घडून आणलेला नसेल तर गुन्हा ठरते. 313, 312, 318, 315. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 312. स्त्रीच्या संमतीशिवाय तिचा गर्भस्राव किंवा गर्भपात घडवून आणणे हा भारतीय दंडविधान 1860च्या कलम अन्वये गुन्हा आहे. 312, 313, 314, 318. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 318. अ याने ब या स्त्रीचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्यास व तो अपराध सिद्ध झाल्यास त्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होऊ शकते? 7 वर्षापर्यंत कारावास व दंड, 10 वर्षापर्यंत कारावास व दंड, अजन्म कारावास व दंड, 5 वर्षापर्यंत कारावास व दंड. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, अजन्म कारावास व दंड. एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीचा गर्भपात घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्यामुळे त्या स्त्रीचा मृत्यू ओढवल्यास संबंधित व्यक्तीचे ते कृत्य भारतीय संविधानाच्या या कलमान्वये गुन्हा ठरते. 313, 312, 317, 314. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 314. एखाद्या स्त्रीच्या संमतीशिवाय तिचा गर्भपात घडवून आणण्यासाठी केलेल्या कृत्यात त्या स्त्रीचा मृत्यू झाला तर असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीस इतकी शिक्षा होऊ शकते: 10 वर्षापर्यंत कारावास व दंड, 7 वर्षापर्यंत कारावास व दंड, मृत्यूदंड, अजन्म कारावास. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, मृत्यूदंड. मूल जिवंत जन्मू नये किंवा जन्मानंतर मरावे या उद्देशाने केलेले कृत्य कलम डॅश अन्वये गुन्हा आहे. 315, 316, 317, 318. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 315. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होईल असे कृत्य करून पोटातील गर्भाचा मृत्यू घडवून आणला तर संबंधित व्यक्तीस भारतीय दंडविधानाच्या कलम 316 अन्वये शिक्षा होईल खालीलपैकी कोणती? तर कोणती शिक्षा होणार त्या व्यक्तीला? तर मृत्यूदंड, 10 वर्षापर्यंत कारावास व दंड, अजन्म कारावास व दंड, 14 वर्षापर्यंत कारावास व दंड. तर याचे उत्तर आहे 10 वर्षापर्यंत कारावास व दंड. अर्भकाच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माला आणले होते असे लपवून ठेवणे भारतीय दंडविधानाच्या कलम किती अन्वये गुन्हा आहे? 318, 314, 316, 313. तर याचे अचूक उत्तर आहे 318. विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रथम निवडक 4 विद्यापीठांमध्ये स्त्री अभ्यास केंद्राची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? 1985, 1986, 1975, 1971. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1986. सन 2011च्या जनगणनेच्या अंतरिम निष्कर्षानुसार स्त्री पुरुष साक्षरता प्रमाणात किती टक्के फरक आहे?
9.2, 4.4, 22.3, 16.3. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 16.3. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना केव्हा झाली? 1975, 1985, 1988, 1927. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 1927. भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश मध्ये स्त्री व पुरुष भेदभाव न करण्याची हमी देण्यात आली आहे. कलम 14, 15, 16, 15 आणि 12. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कलम 15 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश अन्वये सार्वजनिक सेवा योजनांमध्ये स्त्रियांना समान संधी देण्यात आली आहे. कलम 14, कलम 16, कलम 15, कलम 21. तर याचे उत्तर आहे कलम 16, जे की आहे ऑप्शन क्रमांक बी ब. पुरुष व स्त्रिया यांना समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याची तरतूद भारतीय घटनेच्या कितव्या कलमात करण्यात आली आहे? तर ऑप्शन आहेत कलम 14, कलम 36, कलम 39 आणि कलम 40. तर याचे अचूक उत्तर आहे कलम 39. महिला अभ्यासाच्या हेतूने भारत सरकारने कमिटी ऑन स्टेट्स ऑफ वुमेन इन इंडियाची स्थापना केव्हा केली? 1971, 1973, 1975, 1979. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 1971. इंडियन असोसिएशन ऑफ वुमेन स्टडीज ची स्थापना केव्हा झाली? 1985, 1982, 1987, 1975. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 1982. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ऑप्शन आहेत गिरिजा व्यास, मोहिनी गिरी, ममता शर्मा, जयंती पटनायक. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क ममता शर्मा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत? तर शशीबेन शहा, ममता शर्मा, गिरिजा व्यास, पौर्णिमा अडवाणी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क गिरिजा व्यास. सन 1950 मध्ये हुंडा प्रथा रोखण्यासाठी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन आहेत बिहार, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थान. तर अचूक उत्तर आहे बिहार. राज्यस्तरावर महिला आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरण्याचा मान कोणी मिळविला? तर याचे ऑप्शन आहेत केरळ, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि याचे अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्रांचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आला? 1981, 1985, 1991, 1995. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, जे की आहे 1985. संयुक्त राष्ट्रांचा महिला विकास निधी स्थापन करण्यामागील उद्देश खालीलपैकी कोणता? महिलांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणे, महिलांवरील अत्याचाराची दखल घेणे, महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य देणे, अविकसित राष्ट्रांमध्ये महिलांचे बचत गट स्थापन करणे. तर ऑप्शन आहेत फक्त 1 व 2, फक्त 3 व 4, फक्त 2 व 3, 1 व 4. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 1 व 2, जे की आहेत महिलांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणे आणि महिलांवरील अत्याचाराची दखल घेणे. इसवी सन 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमानाने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने खालीलपैकी कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन केले होते? ऑप्शन आहेत जिनेवा, मेक्सिको सिटी, बीजिंग, पॅरिस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब मेक्सिको सिटी. आपल्या देशात घडणाऱ्या बालमृत्यूंमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक असते, असे विधान केल्यास ते डॅश डॅश ठरेल. मोघम, चूक, बरोबर, विपर्यस्त. तर ऑप्शन आहे क बरोबर ठरेल. हिंदू वारसा हक्क कायदा प्रथम 1956 मध्ये संमत झाला. हिंदू वारसा हक्क कायदा सुधारित खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर ऑप्शन आहेत 1985, 1995, 2000, 2005. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 2005. भारत सरकारने शिक्षण मंत्रालयातर्फे कमिटी ऑन
स्टेट्स ऑफ वुमेन इन इंडियाची स्थापना केव्हा केली? 1975, 1970, 1971, 1976. उत्तर आहे 1971. अत्याचार पीडित महिलांना संरक्षण देण्याची सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी आपली नोंदणी कोणाकडे करावयाची आहे? मानवी हक्क आयोग, महिला आयोग, राज्य शासन, केंद्रीय समाज कल्याण मंडळ. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, राज्य शासन. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.